चला तर आज मस्त गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाची पिठी. 1 वाटी या इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि 1 वाटी खोबरं असेल तर त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला गूळ लागणार आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घालून ते छान वितळलं की लगेच खसखस घालून परतून घ्यायची आणि नंतर लगेचच गूळ घालून मेल्ट करायचा. गूळ मेल्ट झाला की लगेचच त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा आणि चिमूटभर मीठ आणि जायफळ, विलायचीची पूड घालून हे मिश्रण छान परतून दुसऱ्या कढईमध्ये जितकं पीठ आहे तितकंच पाणी घ्यायचं. त्यामध्ये 4 टेबलस्पून दूध घालायचं, तूप घालायचं, मीठ घालायचं आणि हे छान पाण्याला उकळी आली की लगेचच त्यामध्ये पीठ घालून एक 4-5 मिनिटं हे पीठ छान परतून घ्यायचं. नंतर लगेचच हे पीठ झाकून ठेवायचं आणि 10-15 मिनिटानंतर हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तुपाचा किंवा गरम पाण्याचा हात लावून हे छान पीठ मऊसूत करून घ्यायचं आहे. पीठ छान मऊसूत झालं की एक हातावर छोटीशी पारी बनवता येईल अगदी लिंबा एवढा आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तो अगदी पिठामध्ये बुडवून घ्यायचा. हाताच्या साहाय्याने आपल्याला ही पारी करून घ्यायची आहे. पारी बनवत असताना मध्यभागी जाड ठेवायचं आणि कडेने अगदी पातळ करायची. 3 बोटांच्या साहाय्याने लगेचच याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे. पारीला कळ्या पाडून झाल्या की लगेचच त्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून इतकं आपल्याला सारण भरायचं आहे. सारण भरून झाल्यानंतर पारीच्या ज्या कळ्या आहेत ते एका साईडला वळवून घ्यायच्या आहे आणि अलगद हाताने ही पारी आपल्याला वरच्या बाजूला बंद करत जायचं आहे. एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि मस्त मोदकाला टोप बनवायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा पारी पोळपाटावर लाटून बनवणार आहोत. पोळपाटावर लाटलेली पारी तयार झाली की लगेच 3 बोटांच्या साहाय्याने आपल्याला या पारीला सुद्धा कळ्या पाडून कळ्या पाडून झाल्या की नेहमीप्रमाणे सारण भरायचं आणि या कळ्या एका बाजूला दुमडून घ्यायच्या आहेत. दुमडून झाल्यानंतर ही पारी हळूहळू या मोदकाचं तोंड बंद करायचं, एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि अशा पद्धतीने आपला दुसरा मोदक सुद्धा तयार आहे. अगदी दोन्ही पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता. जर मोदकाला कळ्या नाही आल्या तर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्या. या इथे सर्व मोदक आपले छान कळीदार तयार झालेले आहेत. आता मोदक बनवत असताना बऱ्याच वेळा ते कोरडे पडतात म्हणून पाण्यामध्ये बुडवून चाळणीला तेल लावायचं आणि हे मोदक आपल्याला वाफायला ठेवायचे आहे. जर तुम्हाला गार्निशिंग म्हणून केशर लावायचं असेल तर ऑप्शनल आहे, लावू शकता. यामुळे केशराचा स्वाद सुद्धा या मोदकाला छान लागतो. हे मोदक आपल्याला फक्त 10 मिनिटं लो फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहे. वाफवल्यानंतर पाहता तर मस्त अगदी कळीदार मोदक तयार झालेले आहे. या व्हिडिओची डिटेल रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन पाहू शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.